आज कांचनजंगा फाउंडेशन हे एक दुसरं युनिट मुंबईमध्ये ओपन करते आहे. जे रस्त्यावर जे ॲक्सिडेंट केस असतात, कुत्रे, मांजरी गाडीखाली येतात, अशांना रेस्क्यू करून त्यांच्यावर चांगली ट्रीटमेंट करून आणि त्यांना पुन्हा एक चांगलं जीवन जगण्यासारखं त्यांचं हे करून आज कांचन मोरे नावाची जी एक तरुणी आहे, ती खूप उत्साहाने हे काम करते आहे. आणि मला तिचं खूप कौतुक वाटतं, की इतकी म्हणजे करुणामय व्यक्ती म्हणजे असणं गरजेचं असतं, तरच ह्या गोष्टी करणं सोप्या होतात. नाहीतर आज आपण कुठेही रस्त्याने जाताना आपण बाजूला कुत्रं पडलेलं असतं आणि आपण बघत पण नाही. म्हणजे एक म्हणतो ना, की कुत्र्यासारखी अवस्था होते. तर कुत्र्याची अवस्था काय होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की त्यांना कोणीही वाली राहत नाही. त्यांना कोणी ट्रीटमेंट देत नाही आणि ही म्हणजे असं काम करण्याची जी एखादी व्यक्ती उभी राहते, ती एक ईश्वरचा अवतार असते माझ्या मते आणि ती हे ईश्वरी काम सुरू करून तिला आज 5 वर्ष झालेली आहेत. वाड्यामध्ये सुद्धा एक मोठं सेंटर तिचं आहे. तिथे जवळ-जवळ आज 100च्या वरती कुत्रे आणि 90च्या वरती मांजरी तिकडे ट्रीटमेंट घेत आहेत. आता गायींकरता पण तिने ते एक नवीन युनिट सुरू केलेलं आहे वाडा या भागामध्ये. आज गावामध्ये सुद्धा हॉस्पिटलची व्यवस्था नाही. म्हणजे मुंबईत किमान काही संस्था काम करतात, तिथे ट्रीटमेंटला घेऊन जातात. पण गावासारख्या ठिकाणी कुठेही असं म्हणजे पशुवैद्यकीय असे हे असतात, हॉस्पिटल्स असतात. यंत्रणा सगळी असते, पण कुठेही ती यंत्रणा अशी सुरळीत चालू असताना दिसत नाही. आणि तिथे गावासारख्या भागांमध्ये संस्था अशा कार्यरत नाहीयेत. तर इथून गोरेगाववरून उठून ती एका खेडेगावात जाते. खेडेगावातल्या आसपासच्या कुत्र्या मांजरांचे जे रेस्क्यू करून त्यांना चांगले उपचार ती देते आणि हे काम बघून खूप असं म्हणजे एक तिच्यामधली जीवदया जी आहे ती एक दिसून येते आणि मला असं वाटते की आपण मानव म्हणून आपणही असे डोळसपणे जर जगत राहिलो तर आपल्याला आसपास म्हणजे प्राण्यांना पण जिव्हाळ्याची गरज असते. त्यांना पण जवळ घेऊन त्यांना काही लागलं असेल तर उपचाराची गरज असते. हे लक्षात घेऊन आपण अशा संस्थांना नक्कीच मदत केली पाहिजे. त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला हे सगळं करायला वेळ नसतो. पण कोणी जेव्हा अशा संस्था उभ्या राहतात, तेव्हा आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. मी कांचन ग्लोबलला खरोखरच नक्कीच त्यांना शुभेच्छा देईन. अतिशय सुंदर आणि चांगलं काम आहे. कारण आज प्राण्यांची जी अवस्था जसं रश्मिताईंनी सांगितलं प्राण्यांची अवस्था कोणी बघत नाही, रस्त्यावर पडलेले आहेत. सर्रास ॲनिमल्सला धडक देतात, ॲक्सिडेंट ते तसेच सोडून जातात. अशा वेळेला आपण बघतो आपल्याला खूप काहीतरी करावंसं वाटतं, पण आपल्याला कुठे NGO आहे, कुठे डॉक्टर आहे, कुठे हॉस्पिटल आहे हे सगळं माहिती नसतं. कांचनच्या निमित्ताने आता एक तर नक्कीच झालंय की असे कुठलेही प्राणी आपल्याला दिसले रस्त्यावर तर आपण त्यांना ॲटलिस्ट मार्ग दाखवू शकतो की इथे अशी फाउंडेशन NGO आहे, तिथे आपण त्या प्राण्याला आणू शकतो. आणि मला वाटतं सगळ्याच मानवांनी मानवजातीने पण आता प्राण्यांच्या दृष्टीने एक केविलवाणी नजरेने बघितलं पाहिजे. कारण प्राणी दिसला की त्याला हड करा आणि मारा ही मनोवृत्ती टाकून द्यायला पाहिजे. त्यांच्यातही जीव आहे, त्यांच्यातही आत्मा आहे, त्यामुळे त्यांच्याकडे आपण आत्मीयतेने बघायला पाहिजे. निदान आपण त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही तर त्यांना त्रास देऊ नये, त्यांना मारू नये, त्यांना लाथाडू नये. आपण त्यांची गरज किंवा भूक भागवू शकत नाही ना, मग त्यांना होणाऱ्या यातनामधनं आपण आनंद मात्र नक्कीच लुटू नये. तर आपण पुन्हा फुलाची पाकळी काय त्यांना मदत करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावे. आणि माझाही तोच प्रयत्न राहील. मला खूप आनंद होईल कांचनबरोबर काम करताना प्राण्यांसाठी, ॲनिमलसाठी. तर माझ्या तिला खूप खूप शुभेच्छा. मनुष्यांना तर सपोर्ट मिळतोय थोडाफार का होईना, पण जनावरांसाठी तर अजिबात काही सपोर्ट नाही. तर मीच नाही, माझ्याबरोबर एक अंबिका सिंग करके हे आमच्याबरोबर सोमाजी करून आहेत, एक मानसी करून आहे. तर मी एकटीच नाही तर माझ्याबरोबर माझ्या मागे आणि माझ्या बरोबरीने खूपसे असे ॲनिमल लव्हर्स आहेत, की ज्यांना जेन्युइनली वाटतं की जनावरांबद्दल काहीतरी चांगलं करावं. आणि पण त्याचं संख्या खूप कमी आहे, जे जनावरांसाठी चांगला विचार करतात किंवा त्यांच्या एक मेडिकल व्यवस्था किंवा त्यांचं जेवण किंवा एक स्वतःची जबाबदारी म्हणून, नैतिकता म्हणून त्या दृष्टीने विचार करतील. पण खूप कमी लोकं आहेत. पण ठीक आहे, म्हणजे आम्ही सगळेजण आमच्याकडनं जेवढं होतं, जेवढं पॉसिबल आहे, तेवढं आम्ही करतो. हे ॲनिमल पूर्ण पूर्ण मुंबई आहे की पुणे एरिया तुम्ही नाही, हे नॉर्थ मुंबईसाठीच आहे. येस. आणि
ऑफिसला किती ब्रांच वगैरे आहेत? आता ही तर आपलं मुंबईतलं आहे आणि आपलं एक 4 एकर्स लँड आपल्याला डोनेट झाले. मिस्टर धर्मेंद्र सिंग आहेत, तर त्यांनी डोनेट केले. तर तिथे आपल्याकडे ऑलमोस्ट 150 स्ट्रे ॲनिमल्स आहेत. म्हणजे काही पॅरलाइज्ड आहेत, काही ओल्ड आहेत, काही किडनी केसेस आहेत, म्हणजे खूप साऱ्या मेडिकल केसेसचे प्राणी आहेत. त्यांना आपण रस्त्यावर नाही सोडून देऊ शकत, म्हणजे ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा नाही सोडू शकत. तर त्यांना आम्ही फॉरएव्हरसाठी अडॉप्ट करून त्यांचं शेल्टरिंग आणि त्यांचं मेडिकल हे किती वर्ष? छानचं 50. थँक्यू. नमस्कार, मी वर्षा उसगावकर. कांचन ग्लोबल फाउंडेशन यांच्याशी मी जोडली गेली आहे गेल्या 3 वर्षांपासून तरी. आणि माझ्याकडे एक पिल्लू होतं, ज्याला मी वाचवलं. त्याचं नाव लकी आणि तो अपाहिज झाला होता. त्याच्यावरनं तिथून आमच्या असोसिएशनची सुरुवात झाली आणि त्यांनी त्याला सांभाळायला घेतलं वाड्याला त्यांचं मोठं शेल्टर होम आहे. अजून मी तिकडे गेले नाही, पण मी जाणार आहे एक दिवस वेळ काढून. आणि आज मी त्यांच्या ह्या मार्वेमध्ये जे ओपनिंग झाले आहे कांचन ग्लोबल फाउंडेशनतर्फे, हे छान असं अफोर्डेबल क्लिनिक जे सगळ्यांना म्हणजे त्यांना अफोर्ड होईल अशा प्रकारचं क्लिनिक. कारण कसं असतं, मोठे मोठे क्लिनिक्स असतात तिथे पर डे खूप किंमत असते आणि ती कारण सगळ्यांना जनावरांना पाळायचा हक्क आहे आणि खूप प्रेम पण करतात लोक आणि समाजाचा भागच आहे आपल्या. मी असं समजते की ही जी जनावरं आहेत रस्त्यावरची, कुत्री, मांजरं किंवा गाय, बकरी जी काय आहेत, ते आपल्या समाजाचा भाग आहेत. आणि मला असं वाटतं की आपण त्यांना आपलं समजून आपला जो वाटा आहे खारीचा तो उचलला पाहिजे प्रत्येकाने. कसं असतं की प्रत्येकाला पेडिग्री कुत्रे आवडतात, पेडिग्री मांजरं आवडतात, मोठमोठ्याची ती पर्शियन कॅट्स वगैरे. मी समजू शकते त्यांची आवड आहे. काही जण तर इम्पोर्ट करतात, जर्मनीवरनं, लंडनवरनं इम्पोर्ट करतात. पण मला असं म्हणायचं आहे, तुमच्याकडे एवढा पैसा आहे ना इम्पोर्ट करण्यासाठी, त्यातला थोडा जर तुम्ही अशा फाउंडेशनला दिलात तर कल्याण होईल समाजातल्या जनावरांचं. आता हे पिल्लू आहे माझ्या बाजूला इथे झोपलं आहे, एवढं निष्पाप आहे हे पिल्लू. तर अशी अनेक पिल्लू म्हणजे पिल्लं जी असतात कुत्र्याची, मांजराची, ती अशी बेवारशीसारखी पडलेली असतात. त्यांना सर्दी होते, खोकला होतो, त्यांना जेवण मिळत नाही आणि ती मरतात शेवटी. तर मला असं म्हणायचं की त्याची प्रजा वाढू नये म्हणून मुळात त्यांना न्यूटर करायची अत्यंत गरज असते. ह्या सगळ्यासाठी पैसा लागतो आणि अशा प्रकारची जी क्लिनिक्स असतात कांचन ग्लोबल फाउंडेशनतर्फे, अशी जर खूप क्लिनिक्स आली, प्रायव्हेट क्लिनिक्समध्ये खूप पैसा जातो. मी स्वतः, माझ्याकडे खूप मांजरं आहेत, पण मी तरी किती पाळणार, कारण माझी त्याला काही मर्यादा आहे. तर आपल्याला जर मर्यादेच्या बाहेर जाऊन काम करायचं असेल तर अशा प्रकारचे जे NGOज आहेत त्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे आणि जेणेकरून सगळ्या जनावरांचं कल्याण होईल.